नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि काल आपण सुरू केला होता संधी हा टॉपिक. ठीक आहे. तर टेक्निकल इश्यूमुळं लाईट गेल्यामुळं काय झालं, आपला निम्माच राहिला संधी टॉपिक. तर तिथून पुढं आपण आता ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर आपण काल काय बघितलं, आपण थोडक्यामध्ये रिवाइज करूया. काय बघितलं तर संधी. संधी कशासाठी आली, तर भाषेमध्ये एक शॉर्टकट असावा म्हणून संधी तयार झाली. बरोबर, हे आपण काल बघितलं. नसेल बघितलं तर कालचं लेक्चर तुम्ही एकदा रिपीट बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं संधीचे प्रकार. संधीचे प्रकार किती पडतात? प्रामुख्याने 3 पडतात. एक स्वर संधी, दुसरं व्यंजन संधी आणि तिसरं कोणतं, तर विसर्ग संधी. स्वर, व्यंजन आणि विसर्ग संधी. ठीक आहे. त्यानंतर स्वर संधी बघितली आपण. स्वर संधीचा आपण पहिला प्रकार बघितला कोणता, दीर्घादेश संधी. कोणता, तर हा दीर्घादेश संधी. हा, आता दीर्घादेश संधीमध्ये आपण काय बघितलं, जेव्हा दोन स्वर, मग कोणतेही दोन स्वर का नाही, तर कोणते सजातीय स्वर. सजातीय स्वर. तर सजातीय स्वर कोणते आहेत, तर काल बघितलं अ ला कोणता आहे, आ. बरोबर. ई ला कोणता आहे, दीर्घ ई. आणि उ ला कोणता आहे, तर दीर्घ उ. ठीक आहे. म्हणजे सजातीय स्वर म्हणजे काय, ज्यांचं उच्चार स्थान सेम आहे ते काय झालं, सजातीय स्वर. आता मला सांगा, ए आणि ऐ हे सजातीय आहेत का, नाहीयेत. का, तर मुळात ए चा उच्चार हाच मूळ उच्चार नाहीये. ते दोन स्वरापासून तयार झालाय ए. तर कोणतं स्वर आहे, अ आणि ई. हे मिळून काय तयार झालंय, ए तयार झालंय. ठीक आहे. अ आणि ई मिळून काय तयार झालंय, ए तयार झालंय. हे आपण काल पण बघितलंय. तर जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येऊन जी संधी तयार होती ती कोणती आहे, तर दीर्घादेश संधी. हे बघून घ्या. ठीक आहे. दीर्घ तयार होतात, दीर्घ आ आणि दीर्घ ई असंच तयार होतं. परत गुणादेश संधी, इथं आपलं थोडस येऊन थांबलं होतं. तर आपण बघूया गुणादेश संधी. तर अरे इथं सजातीय स्वर नाहीत. ठीक आहे. इथं काय विजातीयच आहेत, पण पहिल्या इथं बघा नेहमी अ आहे. ठीक आहे. अयुक्त पहिला शब्द आहे, म्हणजे त्याचा शेवट कशाने होणार आहे, अ या स्वराने होणार आहे. आणि पुढं बघा ई, दीर्घ ई. हा, आता इथं बघा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जे अ लिहिलंय तिथं आ पण चालणार आहे. अ अधिक आ, अ ऑब्लिक आ. इथं रस्व ई पण चालेल आणि दीर्घ ई पण चालेल. इथं रस्व उ पण चालेल. ठीक. फक्त आता मला सांगा, पहिल्या जे आता बघितलं आपण दोन शब्द असतात, दोन शब्द एकत्र येऊन संधी तयार होती. तर पहिल्या शब्दाच्या सगळ्यात शेवटी काय असणार आहे, अ किंवा आ. ह्या दोन गोष्टी कंपल्सरी असायला पाहिजेत. कोणत्या, अ किंवा आ. ह्या गोष्टी काय पाहिजेत, कंपल्सरी पाहिजेत. आता पुढं पुढं जर ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई काही जरी आलं तरी काय तयार होतं, ए तयार होतं. मगाशीच आपण बघितलं ए चा उच्चार हा मूळ उच्चार नाहीये. दोन स्वर एकत्र येऊन ए तयार झाले. मग कोणते दोन दोन स्वर आहेत ते अ आणि ई, किंवा आ ई जरी आलं तरी चालतंय. ठीक आहे. ह्या दोन उच्चारांनी काय तयार होतं, ते ए तयार होतं. ओके. परत ओ. ओ कसं तयार होतंय, ओचा पण उच्चार हा मूळ उच्चार नाहीये. दोन स्वर एकत्र येऊनच ओ पण तयार झालाय. मग ते कोणते आहेत, इथं पण सेम अ ऑब्लिक आ. म्हणजे पहिल्या पदाला काय पाहिजे, अ किंवा आ पाहिजे. आणि दुसऱ्या पदाला ह्रस्व उ किंवा दीर्घ उ. हे मिळून तयार काय होतं, ओ तयार होतं. आलं लक्षात. ओ कसा तयार होतोय, अ आ हे ह्या दोघांपैकी एक पहिल्या पदात शेवट कंपल्सरी पाहिजे, आणि दुसऱ्या पदाची सुरुवात जर ई ने असेल तर ए तयार होतो. जर दुसऱ्या पदाची सुरुवात जर उ ने असेल तर काय तयार होतो, ओ तयार होतो. लक्षात आलं. परत इथं काय, अ किंवा, आणि पुढे जो रू. बरोबर. रू पण काय आहे, स्वर आहे. रू काय आहे, स्वर आहे. कुठून घेतला आपण, तर संस्कृत मधून घेतला. संस्कृत मध्ये दोन रू आहे, ऱ्हस्व रू आणि दीर्घ रू. कोणते, ऱ्हस्व रू आणि दीर्घ रू. तसा मराठी भाषेमध्ये एकच घेतला, तो म्हणजे ऱ्हस्व रू. ठीक आहे. रू 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 ऋषीतला आपण एकच वापरतो तो. ठीक आहे. तर शाने तयार होतं ते अर. काय तयार होतं, अर. आलं लक्षात, अर. आता याचे उदाहरण बघूयात आपण. आता हे लक्षात मी कसं ठेवलं, मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो तेव्हा कसं लक्षात ठेवलं, तर माझं नाव हे गुणादेश, म्हणजे मी लक्षात ठेवलं योगेश माझं नाव आहे. तर योगेश हा गुणी व्यक्ती आहे. तर गुणी व्यक्ती म्हणजे काय, गुणादेश, असं मी लक्षात ठेवलं होतं. तर
प्रत्येकाने आपलं नाव बघायचं आणि ते कोणत्या संधीत येतं, कोणत्या संधीनं तयार झालं हे पण बघायचं. उदाहरणार्थ महेश, महेश पण ह्याच्यातच येणार. तर अशा पद्धतीने आता योगेश म्हणून मी पहिल्यांदा लिहिलंय. तर बघा, योग अधिक ईश, लास्टला काय आलंय, जर वर्णाची जर फोड केली तर पहिल्या ह्याच्या सगळ्यात शेवटी अ आलाय, बरोबर. ग म्हणजेच कसा तयार झालाय, ग काय मोडलेला ग अधिक काय असतो अ. ठीक आहे. वर्ण तयार होताना नेहमी म्हणजे अक्षर तयार होताना काय होतं वर्णामध्ये, हे झालं वर्ण, वर्णामध्ये नेहमी स्वर मिसळला जातो. आलं लक्षात, वर्णामध्ये नेहमी स्वर मिसळल्यानंतर काय तयार होतं, अक्षर तयार होतं. आता हे पुढे जाऊन काय, हे तर झालं अ, ठीक आहे. आणि पुढं काय, ई, ईश मधला ई, ईश म्हणजे काय, ईश्वर. मग हा ई आणि हा अ, हा लक्षात, हा अ आणि हा ई मिळून तयार करणार ए. ए म्हणजेच काय असतो, मात्रा असतो. ठीक आहे. म्हणजे काय झालं, डायरेक्ट ग अधिक ए अधिक हा ई पण हा गायब होणार, म्हणजे श आला. म्हणजेच काय, ह्या योग पर्यंत सेम आलं, योग. आणि इथं ए म्हणजेच काय, मात्रा आला आणि पुढं आहे असं श. कसं तयार झालं, आलं लक्षात. तर नेहमी अ आणि ई चा काय होतो, ए तयार होतो. झालं, योगच झालं. तर चंद्रोदय, चंद्रोदय म्हणजे काय, चंद्र अधिक उदय, काय झाला, चंद्रोदय. चंद्र अधिक उदय, अ आला इथं, उ आला, चंद्रो मधला ओ आला, बरोबर. कसा आला, अ अधिक उ. ठीक आहे. अ अधिक उ काय आला, ओ आला. अ अधिक उ काय तयार झाला, ओ तयार झाला, म्हणून चंद्रोदय. ठीक आहे. म्हणजे हे झालं, चंद्रोदय झाला. आता सप्तर्षी, सप्तर्षी म्हणजे काय बघा, सप्त अधिक ऋषी, 3 नंबरचं उदाहरण आपण बघितलं. तिथं अ किंवा आ असणार आणि ऋ जर मिसळलं काय तयार होतं, अर. मग इथं काय होणार, अर येणार, अर. मग इथं आला अ आणि इथं आला ऋ, म्हणजे तो काय झाला तयार, अर. म्हणजेच काय, सप्तर. आलं लक्षात, सप्तर्षी, सप्तर्षी. हम्म. त्यामुळे आता सप्तर्षी पण झालं. महोत्सव, महोत्सव कसा तयार होणार आहे, महोत्सव, महा अधिक उत्सव, बरोबर. इथं आता काय आला, आ आला आणि इथं उ आला, त्याचं काय तयार होणार आहे, सेम हेच, उ तयार होणार, महोत्सव. चंद्रोदय, चंद्र अधिक उदय, सूर्यास्त, सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त कशात बघितला आपण, तो दीर्घादेश संधी, सूर्य म्हणजे अ आला आणि परत अस्त म्हणजे अ पण, म्हणजे सजातीय शब्द आला. त्यामुळे सजातीय मध्ये काय येतं, दीर्घादेश येतं. तसं इथं चंद्रोदय मग असेच बघितलं आपण, चंद्र अधिक उदय. लंबोदर, लंब अधिक उदर, ठीक आहे. लंब अधिक उदर. आता अ आणि उ आल्यानंतर काय तयार होतो, ओ तयार होतो. ठीक आहे, ओ म्हणजेच काय झाला, लंबोदर. ठीक आहे, लंबोदर गणपतीचं नाव आहे, लंबोदर झालं. प्रश्न उत्तर, आता प्रश्न उत्तर म्हणजे काय, प्रश्न अधिक उत्तर, प्रश्न अधिक उत्तर. प्रश्नामध्ये काय आला, अ आला लास्टला आणि इथं उ आला, म्हणून डायरेक्ट काय होतो, हा उ आणि हा अ कॅन्सल होऊन प्रश्नोत्तर तयार होतं. काय होतं, प्रश्नोत्तर तयार होतं. येतं लक्षात. रमेश, उमेश, रमेश उमेश. आता रमेशचं काय होणार आहे, रमा अधिक ईश. तिथं आ आला, तिथं ई आला. आ असो नाही तर अ असो, आणि पुढं जर ई आला तर त्याचा नेहमी एच होतो, अ नाही, काय होतो, एच होतो. ठीक आहे, रमेश. हा लक्षात. मग आता इथं पण आपण उमेशचं काय होणार, उमा अधिक ईश. ठीक आहे, रमा अधिक ईश, उमा अधिक ईश. उमापती आपण कोणाला म्हणतो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा, उमापती. ठीक. लंकेश्वर वगैरे पण ह्या गोष्टीच आहे. तर मानसोपचार बघितलं तर मानस अधिक उपचार, अ अधिक उ, ओ तयार झालाय. ब्रह्मर्षी, अर म्हणजे काय झालाय, ब्रह्म, अ अधिक रू, अर तयार होतो, अर. अर कसा तयार होतो बघितलं आपण, तर अ अधिक रू, अ अधिक रू नेहमी अर तयार होतो. हे झालं गुणादेश संधी आपण बघितला. आता ह्याची आपण ट्रिक बघूयात, की जर विचारलं तर कसं लक्षात ठेवायचं गुणादेश संधी. तर इथं जे शब्द तयार होतात ना, तिथं तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, ह्याच्यात फक्त 2 प्रकारचे शब्द येतात. कसले, 2 प्रकारचे शब्द असतात.
काय आहे तर ट्रिक आहे. ट्रिक 2 प्रकारचे शब्द, 90% शब्द आणि 10% शब्द. 90% शब्द हे एक मात्रा जर असेल का नाही, 90% शब्द आता हे जे बघितलं प्रत्येकावर एक मात्रा, योगेश मध्ये एक मात्रा आहे, तिथे चंद्रोदय मध्ये ओ म्हणलं तरी एकच मात्रा आहे, अ म्हणलं तर 2 मात्रे आली. ठीक आहे, तर एक मात्रा. आता इथं एक मात्रा, चंद्रोदय एक मात्रा, लंबोदर एक मात्रा, प्रश्नोत्तर एक मात्रा, रमेश एक मात्रा, उमेश एक मात्रा. ठीक आहे, लंकेश्वर एक मात्रा, महेश एक मात्रा, ईश्वरेच्छा एक मात्रा, सर्वोत्कृष्ट सर्व, आता ती रू मिक्स झालाय पण एक मात्रा, मानसोपचार एक मात्रा, आणि इकडं एक मात्रा. म्हणजे 90% शब्दांमध्ये काय आहे तर एक मात्रा आहे. ठीक आहे, म्हणजे काय आपण बघितलं गुणादेश मध्ये मॅक्सिमम शब्दामध्ये एक मात्रा असतो, 2 मात्रे नाही. एक मात्रा असला की तो काय झाला गुणादेश. आणि दुसरे जे 10% शब्द आहेत ना त्याच्यामध्ये अर लपलाय. काय लपलाय? अर लपलाय. आता कॉमन सेन्स आहे, ते इथंच आहे. ए मध्येच काय एक मात्रा, आणि ओ मध्ये पण काय बघा एक मात्रा, आणि उरलेलं जे तिसरं जे काय ते अर, त्यात काय लपलाय? अर लपलाय. आता उरलेले शब्द बघा, सप्तर्षी, सप्तर अर. ठीक आहे, अर लपलाय सप्तर्षी मध्ये, अर लपलाय. महर्षी काय लपलाय? अर लपलाय. काय लपलाय? अर. तसंच हे सर्वोत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट अर. ठीक आहे, जरा लाईट मुळे आपल्याला व्यत्यय आला. तर आपण काय बघितलं, गुणादेशच्या ट्रिक बघितल्या. एक तर त्याच्यामध्ये एक मात्रा असणार आहे. काय असणार आहे? एक मात्रा. मग तो एच्या तरी स्वरूपात असेल, नाही तर ओच्या स्वरूपात असेल. ओ म्हणजे आपण एक मात्राच पकडायचं, आपल्याला लक्षात राहील म्हणून. काय, एक मात्रा हा कंपल्सरी असणार आहे कशामध्ये? गुणादेशमध्ये. उदाहरणार्थ मी काय लक्षात ठेवलं होतं? योगेश, माझ्या नावावरून मी काय लक्षात ठेवलं होतं? गुणादेश संधी. योगेशवर एक मात्रा आहे. ठीक आहे, आणि दुसरं काय लक्षात ठेवलं? कुठेतरी जर एक मात्रा नसेल तर काय लपलेलं असणार आहे? अर. अर. ठीक आहे, ह्या थर्ड ह्याचा इफेक्ट असणार आहे. तर काय लपलंय? अर लपलंय, नाहीतर काय असणार आहे? एक मात्रा असणार आहे. ही ट्रिक म्हणून लक्षात ठेवा. पुढची संधी वृद्धादेश संधी. वृद्धादेश संधी. हा, आता बघा इथं पण काय आलंय, इथं पण तयार काय झालंय तर विजातीय स्वर आले. सजातीय आहेत का? नाही. सजातीय कशात येतात? दीर्घादेश मध्ये. परत काय गुणादेश बघितलं, गुणादेश मध्ये पण काय येतं? विजातीय स्वर असतात. ह्याच्यात पण विजातीय स्वर आहेत. ह्याच्यात फरक काय आहे? बरोबर. आपण सजातीयच्या 3 जोड्या बघितल्या. परत आपण काय म्हटलं? ए आणि ऐ ह्या सजातीय जोड्या नाहीयेत. आणि परत काय म्हणलं? ओ आणि औ ह्या पण सजातीय जोड्या नाहीयेत. ह्याचं कारण काय बघितलं तर इथं समजेल आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हिथं ती कन्सेप्ट लागणार आहे आपल्याला. तर ए कुठं तयार होतोय? आताच आपण बघितलं ए कुठं तयार होतोय तर गुणादेश मध्ये होतोय. मग ए कसा तयार होतो तर नेहमी अ किंवा आ अधिक ई किंवा दीर्घ ई. अशा वेळेला काय तयार होतोय? ए तयार होतोय. पण मग आता ऐ कसा तयार होतो तर ऐ म्हणजे आपल्याला आता लक्षात येईल उच्चार स्थाने सेम आहेत का नाहीत. ठीक आहे, उच्चार स्थाने सेम असायला ह्या पदांपैकीच एक यायला पाहिजे होतं, पण नाही येत. तर हिथं काय येतं बघा, हिथं ऐ कसा तयार होतो? अ किंवा आ, त्याच्या पुढे हिथं जी ई किंवा ई मिसळलाय ना, हिथं डायरेक्ट हा जो तयार झालाय ए, हा ए तयार झालाय ना, हा मिसळला जातो अ किंवा ए मध्ये. ठीक, त्यावेळेला काय तयार होतो? ऐ तयार होतो. काय तयार होतो? ऐ तयार होतो. आलं लक्षात? सेम औच्या बद्दल पण तसं आहे. ओ कसा तयार होतो? ओ कसा तयार होतो? अ किंवा आ मध्ये ह्रस्व उ किंवा दीर्घ उ मिसळल्यानंतर ओ तयार होतो. औ कसा तयार होतो? तर हिथं फक्त उ किंवा ओच्या जागेवर काय मिसळायचा? ओ मिसळायचा. उच्चारस्थान सेम आहेत का? तर बिलकुल नाही. डायरेक्ट स्वर चेंज होतात. म्हणून ह्याचे उच्चारस्थान सेम नाहीत, म्हणून ह्या सजातीय जोड्यांमध्ये येत नाही. आलं लक्षात? ओ किंवा औ हे सजातीय स्वर नाहीयेत. तसंच ए आणि ऐ, ए आणि ऐ हे काय सजातीय स्वरच्या जोड्या नाहीयेत. ठीक आहे. आता लक्षात घ्या. तर इथं बघा अ ऑब्लिक आ, आणि इथं ए आणि ऐ मिळून काय तयार झालं? ऐ. आताच आपण बघितलं काय तयार झालंय? ऐ तयार झालंय. आणि अ किंवा आ मध्ये जर ओ किंवा औ जर मिसळला तर काय तयार होतो? औ तयार होतो.
आता लक्षात ठेवा, आता ही काय आहे? वृद्धादेश संधी आहे. वृद्धादेश संधी. आता वृद्धादेश मध्ये काय शब्द आहे बघा बघा. हे वृद्ध हा शब्द आहे का? वृद्ध शब्द आहे. हा. आता माणूस वृद्ध झाल्यानंतर त्याला काय लागतं रे? त्याला काठी लागते. बरोबर. असं लक्षात ठेवूया की माणूस आणखी जर वृद्ध झाला ना, तर 2 काट्या लागतात. ठीक आहे. दोन्हीकडं 2 काट्या लागतात. तर ही जी 2 काट्या काट्या अशा पद्धतीने दाखवूयात. उलटी काठी. ठीक आहे. काठी कशी असते? अशी असते. तर फक्त उलटी काठी म्हणजे अशा 2 काट्या लागतात. 2 काट्या म्हणजेच काय? इथल्या शब्दांना नेहमी 2 मात्रे असतात. एक मात्राचे शब्द कोणते असणार आहेत? एक मात्राचे शब्द गुणादेश संधीमध्ये. गुणादेश संधीमध्ये आपण काय बघितलं? 90% शब्द हे एक मात्राचे असतात. तर इथं प्रत्येक शब्द म्हणजे 100% म्हटलं तरी चालेल. 100% शब्द हे 2 मात्रेने तयार झालेले असतात. कुठले? 2 मात्र्यांनी तयार झालेले शब्द. हे काय असणार आहेत? वृद्धादेश संधी असणार. आता उदाहरण बघा. सदैव, वनौषधी. हे बघा. सदैव, वनौ, एकैक, शनैक, वृक्षौ. बघा आले का 2 मात्रे. ठीक आहे. 2 मात्रे म्हणजे काय? मात्रे म्हणजे काय? काठ्या. 2 काठ्या घेऊन कोण चालणार आहे? वृद्ध चालणार आहे. वृद्ध म्हणजेच काय? वृद्धादेश. वृद्धादेश संधी. ठीक आहे. हे कशाचं उदाहरण? वृद्धादेश संधी. तो असं लक्षात ठेवा. वृद्ध माणसाला काय होतं? औषधं चालू होतात. ठीक आहे. पण कसली औषधं? तर वनौषधी. म्हणजे एक शब्द लक्षात ठेवायचा की वनौषधी. वनौषधी सारखे जर शब्द दिसले तर कशात लिहायचे? वृद्धादेशमध्ये. 2 ट्रिक आहेत. कसंही लक्षात ठेवा. एक तर 2 काट्या म्हणून लक्षात ठेवा, नाहीतर वृद्ध माणसाला काय लागतंय? औषधं लागतात. औषध. औ. ठीक आहे. वनौषधी हा शब्द कशात येतो? तर वृद्धादेश संधीमध्ये येतो. मग कसं तयार झालं बघूयात आपण. ओके. सदैव. सदैव कसा तयार झाला? सदा, सदा अधिक एव. ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं? आ अधिक इ. ठीक आहे. इथला आ अधिक इथला एव काय होणार आहे? इथं ऐ म्हणजे काय? 2 मात्रे असणार आहे. सदैव, सदैव. हा लक्षात 2 मात्रे. वनौषधी. वनौषधी कसं तयार होतो? वन अधिक औषधी. वन अधिक औषधी. परत काय आले? 2 काट्या आल्या. ठीक आहे. वृद्ध माणसाला चालायला काय होणार? 2 काट्या. 2 काट्यामध्ये 2 मात्रे. 100% सगळेचे सगळे शब्द वृद्धादेश मधले काय असणार आहे? 2 मात्रेचे असणार आहे. तेवढं लक्षात ठेवा. काय असणार आहे? 2. एक एक. एक अधिक एक. ठीक आहे. एक अधिक एक. क मध्ये काय आहे? अ आहे आणि इथं ई आहे. अ अधिक ए काय झाला? ऐ झाला. आलं लक्षात? क्षणैक. क्षण अधिक एक. क्षण अधिक एक. क्षण मधला अ आणि एक मधला ए. काय झाला? क्षणैक. वृक्ष औदार्य. वृक्ष अधिक औदार्य. वृक्ष अधिक औदार्य. अ अधिक औ. ठीक आहे. तिथला अ अधिक औ काय तयार झाला? औस तयार झाला. आलं लक्षात? वृद्धादेश सगळ्यात सोपी संधी. सगळ्यात सोप्या. आता तिन्ही बघितलं, तिन्हीच्या तिन्ही जमायला पाहिजेत. पहिलं काय बघितलं आपण? परत एकदा रिपीट करूयात. पहिल्यांदा काय बघितलं? सजातीय शब्दाच्या जर जोड्या येत असतील, सजातीय शब्दाच्या जोड्या कोणत्या आहेत? अ, आ, ई आणि उ. ठीक आहे. एवढ्या 3च जोड्या आहेत. ह्या 3 जोड्यांच्या जर एका पुढे एक येत असतील तर त्या काय झाल्या? दीर्घादेश संधी. ते दीर्घ होऊनच येतात. ठीक आहे. परत दुसरं कोणतं बघितलं? गुणादेश संधी बघितली आपण. ठीक आहे. गुणादेश संधीमध्ये काय झालं? काय तयार झालं? ए म्हणजे एक मात्रा आणि अ र लपलेला असतो. ठीक आहे. अ अधिक ऑब्लिक आमच्या जर पुढं रू जर आला तर काय तयार होतो? अर तयार होतो. आलं लक्षात? आणि वृद्धादेश तर सगळ्यात सोपी संधी. ती काही 2 मात्रे आले की समजायचं वृद्धादेश संधी आहे. आलं लक्षात? यनादेश संधी. आता यनादेश आणि ह्याच्या पुढचे संप्रसारण ह्या दोन्ही एकमेकांवर डिपेंड आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला वर्णमालेत जावं लागेल. म्हणून वर्णमाला पण व्यवस्थित जो एक शिकवायचा एक सिक्वेन्स ठरलेला आहे. तो का ठरलेला आहे? तर ह्या गोष्टी पुढे येताना मागच्या कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे. म्हणून एक क्रमाने गेलं पाहिजे आणि सगळीकडे आपली पकड मजबूत पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये कोणती कन्सेप्ट पाहिजे? पण वर्णमालेमध्ये अर्धस्वर नावाची कन्सेप्ट बघितली. अर्धस्वर. ओके. अर्धस्वर मध्ये स्वराचा उल्लेख आहे. बरोबर. अर्धस्वर काय आहेत? स्वर आहेत का व्यंजन आहेत? तर व्यंजन आहेत. मग त्याला अर्धस्वर का म्हटलं जातं? तर ही अशी व्यंजन आहेत जी स्वरापासून तयार झालेत. ठीक आहे. अशी व्यंजन जी स्वरापासून तयार झाली किंवा त्याच्यात स्वराचा काहीतरी अंश आहे. म्हणून ते काय झालं?
अर्धस्वर त्याला म्हणलं जातं. पण स्वर आहेत का? नाहीत. ते आहेत व्यंजनच. पण अर्धस्वर काय? तर स्वराचं त्याच्यात स्वरानुसार ते तयार झाले. आता आपण बघूया. हा, सगळ्यात पहिल्यांदा किती आहेत अर्धस्वर? 4 आहेत. आपण वर्णमालेमध्ये बघितले 4 अर्धस्वर आहेत मराठी भाषेत. कोणते आहेत? य, र, ल, व. ठीक आहे. य, र, ल, व. काय? य, र, ल, व. हा. आता य कशापासून तयार झाला? कोणत्या स्वरापासून तयार झाला य? तर तो झाला ई पासून. ठीक आहे. ई पासून तयार झाला. र कशापासून झाला रे? तो झालाय रू पासून तयार झालाय. ठीक आहे. रू. ल कशापासून तयार झालाय रे? लू. लू पासून झालाय. आणि व कशापासून झालाय? तर ऊ पासून तयार झालाय. बरोबर. मराठी भाषामध्ये किती स्वर आहेत? 14. कोणकोणते? अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. परत आहा नाही. आहा काय आहेत? तर ते स्वरात आहेत. तर ह्याच्यानंतर काय येतं? ऍ, ऑ, रू, ऋ. आलं लक्षात? ऍ, ऑ काय आहेत? आदत्त स्वर. कुणाकडून घेतलेत आपण? तर इंग्लिश भाषेतून घेतलेत. कुणी आणलं मराठी भाषेमध्ये? तर ते अरविंद मंगळूरकर यांनी आणलं. अरविंद मंगळूरकर यांनी आणले. रू आणि ऋ हे दोन स्वर कुठून घेतला आपण? तर संस्कृत मधून घेतले. ठीक आहे. संस्कृतमध्ये त्याच्यात पण ऱ्हस्व रू आहे, दीर्घ रू आहे. पण मराठीमध्ये घेताना फक्त ऱ्हस्व घेतलाय. आलं लक्षात? ऋ. ऋचे शब्द सापडत नाहीत आपल्याला मराठी भाषेत जास्त. फक्त एकमेव शब्द आहे तो म्हणजे क्लुप्ती. तो जो क्लुप्ती शब्द आहे ना, क्लुप्ती असा शब्द चुकीचा आहे. तो शब्द असताना क्लू असा आहे. त्याच्यामध्ये ऋ हा शब्द आहे. क्लुप्ती ह्याच्यामध्ये जर विचार जोडाक्षर किती आहे? तर हे जोडाक्षर नाही. का जोडाक्षर नसणार आहे? कारण क मोडलेला. पुढं ऋ. ऋ काय? स्वर आहे. वर्ण अधिक स्वर अक्षर तयार होतं, जोडाक्षर नाही. जोडाक्षरचा नियम काय आहे? व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर. त्यावेळेला काय तयार होतं? जोडाक्षर तयार होतं. हे व्यंजन अधिक व्यंजन आहे का? नाही. व्यंजन अधिक काय आहे? स्वर आहे. त्याच्यामुळे हे काय जोडाक्षर नाही. क्लुप्ती ह्या शब्दामध्ये प आणि त हे जोडाक्षर आहे. पण हा जो अक्षर आहे ते काय नाहीये? जोडाक्षर नाहीये. क्लुप्ती हा एकमेव शब्द सापडतो, त्याच्यामुळं ह्याच्यात आपण घेतलेला नाही. पण आलं लक्षात? कोणकोणते आहेत? य, र, ल, व हे अर्धस्वर आहे आणि कशापासून तयार झाले ते आपण बघितले. तर हे माहित असेल तर यानादेश संधी एकदम सोपे. ओके. त्यात काय विचार करण्याची पण गोष्ट नाही. ऋ आधी कोणताही विजातीय स्वर. ऋच्या पुढं अ येऊ द्यात, ई येऊ द्यात, म्हणजे कोणते 14 स्वरापैकी ह्याच्या पुढं कोणतेही 13 स्वर येऊ द्यात. ती तयार काय होतं? रच तयार होणार त्याचा. काय तयार होणार? र. म्हणजेच जो आपण म्हणलं रू पासून र तयार झालाय ना, तो आलं लक्षात? त्या रूच्या पुढं कोणताही जर स्वर आला, उरलेल्या स्वरांपैकी कोणताही स्वर आला तर काय तयार होणार? र तयार होणार. त्या ई च्या पुढं कोणताही विजातीय स्वर आला, ओके, तरी तयार काय होणार आहे? य तयार होणार. ह्या ई पासून काय तयार होतंय? य तयार होतंय. ह्या ई पासून काय तयार झालं? य तयार झालं. सेम उ. ऊच्या पुढं कोणताही विजातीय स्वर आला की तयार काय होतं? व तयार होत. काय तयार होणार आहे? व तयार होणार. हा, लू तर चौथा नियम होऊ शकतो. काय? लूच्या पुढं कोणताही विजातीय स्वर आला की काय तयार होऊ शकतं? ल तयार. पण लूचे शब्द मराठी भाषेत नाहीत आहेत. मोजून एक शब्द सापडतो, तो म्हणजे कोणता? लुप्ती हा शब्द बघितला आपण. ठीक आहे. त्याच्यामुळे हा नियम इथं घेतलेला नाही. पण या देशमध्ये हे पण येतं, लूच्या पुढं कोणताही विजातीय स्वर आला की त्याचा ल तयार होतो. तर हे आपले 4 अर्धस्वर हे इथं तयार झाले. ठीक आहे. य, र, ल, व हे जे तयार झाले ते काय झालं? यनादेश संधी. आता मला सांगा, यनादेश संधी म्हणजे आपल्याला काय समजलं? तर स्वरापासून जे अर्धस्वर तयार होतात ते काय झालं? यनादेश संधी. स्वरापासून जे अर्धस्वर काय आहेत? व्यंजन आहे. स्वर आहेत का? नाहीत. त्याला काय म्हणायचं? आपल्याला यनादेश संधी. हा, आता आपण उदाहरण बघूयात. आता बघा, ह्या सगळ्या शब्दांमध्ये ह्या य, र, ल, व पैकी शब्द लपलेले असणार आहेत. बरोबर. आता बघा, स्थित्यंतर. स्थित्यंतर. आता हा शब्द कसा तयार झाला? स्थिती अधिक अंतर. स्थिती अधिक अंतर. बरोबर. आता स्थितीमध्ये काय आला? ई आला आणि अंतर.
म्हणजे पुढं अ आला म्हणजे विजातीय स्वर आला कशाच्या पुढं ह्या ई म्हणजे ह्या ईच्या पुढं विजातीय स्वर आला ईचा काय झाला य झाला ईचा काय झाला बघा तिथं स्थित्यंतर आला का य ओके तर बघा प्रत्येक शब्दामध्ये ह्या चारपैकी शब्द सापडणार ही ट्रिक म्हणून लक्षात य य य अभ्युदय मध्ये पण य गत्यंतर मध्ये पण य आला अध्ययन मध्ये पण य आलाय इत्यादी मध्ये पण य आलाय ठीक आहे वृद्धादेश य आला स्वल्प बरोबर स्वल्प मध्ये काय आलाय व आलाय ठीक आहे हा व स्वल्पचा कसा तयार होतो सु अधिक अल्प सु अधिक अल्प सु मध्ये आला उ सु कसा तयार होतो स अधिक उ म्हणजे लास्टला स अधिक उ ठीक आहे ऱ्हस्व उ अधिक अल्प विजातीय स्वर आला उच्या पुढे जर उ आला असता तर दीर्घादेश संधी झाली असती ठीक आहे दीर्घ उ आला असता पण ह्या उच्या पुढं विजातीय स्वर म्हणजे काय उ सोडूनचे दुसरे कोणताही स्वर आला आलाय का अ आलाय त्याचा काय झाला व तयार झाला म्हणजे सुचा व झाला आणि स्वल्प तयार झाला आलं लक्षात स्वल्प अत्यल्प य आला अध्ययन य आला अत्युत्तम य आला याचे शब्द जास्त आहेत अत्युत्तम कसा शब्द तयार झाला अति अधिक उत्तम अति मध्ये काय आहे लास्टला ई आहे बरोबर काय अति मध्ये ई आहे आणि विजातीय स्वर म्हणजे काय उत्तम ई अधिक उ काय झाला त्याचा य झाला म्हणजे ईचा य हा म्हणजे अत्युत्तम आला का य ओके म्हणजे इथं आपण काय लक्षात ठेवायचे ट्रिक यनादेश मध्ये काय झालं तर अर्धस्वराचं म्हणजे स्वराचं काय झालं अर्धस्वर झालं हो का हे स्वर आहेत इकडच्या बाजूला स्वर आहेत आणि इकडे काय तयार झाले अर्धस्वर तयार झाले त्याच्यामुळे शब्दामध्ये हे अर्धस्वर असणारच य र ल व ह्यापैकी एक तरी अक्षर असणार आहे हा मग यनादेश समजलं त्याची ट्रिक समजली काय हे शब्द असणार य र ल व पैकी शब्द त्याच्यात येणारच वर्ण आता यनादेश समजलं तर संप्रसारण काहीच अवघड नाही ओके संप्रसारण ही तंतोतंत विरोध आहे कशाच्या यनादेशच्या यनादेश काय करत होतं रे यनादेश जर स्वराचं अर्धस्वर करत असेल तर ते काय झालं यनादेश ते काय झालं यनादेश यनादेश काय करणार आहे स्वराचं अर्धस्वर करणार आहे म्हणजे काय करणार आहे उच व करणार ईच य करणार रुच र करणार आणि लूच ल करणार बरोबर अर्धस्वर किती आहेत चार य र ल व कशापासून ई पासून परत रू पासून परत लू पासून आणि परत उ पासून ठीक आहे ह्या चार स्वरापासूनच अर्धस्वर तयार होतात आणि ह्याच्या करेक्ट विरुद्ध संप्रसारण संप्रसारण हे काय करतं बघा हे करतं अर्धस्वराचं अर्धस्वर याचं कन्वर्ट करतं स्वरामध्ये अर्धस्वर जर स्वरात कन्वर्ट झाले तर काय झालं संप्रसारण आणि जर स्वर अर्धस्वरात झाले तर काय झालं यनादेश परस्पर विरोधी आता मग इथं काय संधी वगैरे असा विषय नाही हो का य र हा लू का नाही घेतला ल का नाही घेतला ह्याच्यात तर लूचे शब्द एकमेव शब्द आहे म्हणून ह्याच्यावर घेतला नाही आपण य र ल व बरोबर इथं यचा काय होणार आहे ई होणार व चा उ होणार र चा रू होणार यनादेश मध्ये उलट होतं रू हित होतं उ हित होतं ई हित होतं य हित होतं उलट ईचा य आणि हिथं आता काय होणार आहे सॉरी ईचा य झाला आणि हिथं काय होणार आहे यचा ई होणार आहे मग इथं नॉर्मल शब्द आहेत आपलं हो का येथे येथेच्या ऐवजी आपण काय कधी कधी काय म्हणतो हे इथे म्हणजे मराठी भाषेमध्ये येथे पण शब्द आहे आणि इथे पण शब्द आहे मग ह्या यच्या ऐवजी आपण ई वापरला बरोबर शब्द येऊ शकतात ही जोडी कशाची आहे ही जोडी कशाची आहे तर नॉर्मल गोष्ट आहे हिथं काय केलंय त्यांनी अर्धस्वराच्या ऐवजी स्वर वापरलाय आपण येथे पण म्हणतो येथे काय आहे आणि इथे काय आहे दोन्ही शब्द मराठी भाषेत बरोबर आहेत का तर 100% बरोबर आहेत तर हिथं अर्धस्वराच्या ऐवजी स्वर वापरलं म्हणजेच काय झालं संप्रसारण झालं ठीक आहे अर्धस्वराला जर प्लस कशाने केलंय उदाहरणार्थ गाई बरोबर गाई हा शब्द पण बरोबर आहे येव जेव्हा वापरतो आणि आपण गा ई जरी लिहितो ना हा पण शब्द बरोबर आहे येतोय लक्षात तर शिजे उदाहरणार्थ आपण माय माऊली म्हणतो माय माय हा शब्द पण मराठीत बरोबर आहे आणि माई माई जे लिहितो ते पण बरोबर आहे मग ही कशाची उदाहरण आहे ते हे आहे संप्रसारण यनादेश नाही यनादेश म्हणजे काय स्वराचं अर्धस्वर करणार आणि अर्धस्वराचं ज्या वेळेला स्वर होतं ते काय झालं संप्रसारण ठीक आहे आता स्वराचे आपण कोणकोणत्या बघितल्या सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं ते
दीर्घादेश संधी. बघितलं काय? दीर्घादेश संधी. तिथं काय होतं, सजातीय स्वर एकत्र येतात आणि ते दीर्घ होऊन शब्दामध्ये येतात, ते झालं दीर्घादेश संधी. दुसरं बघितलं आपण गुणादेश संधी. आपण काय लक्षात ठेवलं? योगेश. योगेश हा गुणी व्यक्ती आहे, त्याच्यावरून आपण काय लक्षात ठेवलं? गुणादेश. गुणादेश मध्ये काय होतं, विजाती येतात पण काय तयार होतो? अ अधिक ई चा ए तयार होतो. आणि आपण काय लक्षात ठेवायसाठी दोन त्याच्या ट्रिक बघितले. एक तर 90% शब्दांमध्ये एक मात्रा असतो. गुणादेश मध्ये काय? एक मात्रा कंपल्सरी असणार आहे. जर एक मात्रा नसेल तर काय असणार आहे? अर हा शब्द लपलेला असतो. जसं की महर्षी. ओके, महा अधिक ऋषी. आ अधिक काय आला? रू आला. तिथं काय झाला? अर आला. महर्षी. सप्तर्षी. सप्त अधिक ऋषी. सप्त अधिक ऋषी. सप्तर्षी. परत हे झालं सप्तर्षी. म्हणजे आता बघितलं दीर्घादेश बघितला आपण, गुणादेश बघितला. तिसरा काय बघितला आपण? वृद्धादेश. वृद्धादेश. वृद्धादेश मध्ये कुठला शब्द आहे? वृद्ध हा शब्द आहे. आणि वृद्ध माणसाला चालायला काय लागतं? नेहमी काट्या लागतात. दोन्ही हातात वॉकर लागतो. वॉकर कसा? दोन्ही हातात असतो. म्हणजे काय? दोन्ही हातात काट्या लागतात. तर दोन दोन काट्या लागणं म्हणजेच काय? दोन मात्रे. दोन मात्रे. उदाहरणार्थ आपण काय बघितले? सदैव, वनौषधी, एकैक. बरोबर, हे शब्द म्हणजे दोन मात्रे आले म्हणजे थोडक्यात काय? वृद्धादेश संधीमध्ये 100% शब्दांवर काय असणार आहे? दोन मात्रे असणार आहे. काय असणार आहे? दोन मात्रे असणार आहे. हा लक्षात. तर हे झालं वृद्धादेश संधी. तिसरं झालं. चौथं बघितलं आपण यनादेश संधी. ही यनादेश संधी. स्वराचं काय होतं? अर्धस्वर तयार होतं. स्वराचं अर्धस्वर. आणि आता बघितलं ते संप्रसारण. संप्रसारणामध्ये काय होणार? उलट होणार आहे. काय होणार? अर्ध स्वराचं स्वर होणार आहे. जसं की इथेच्या ऐवजी काय येणार? सॉरी, येथेच्या ऐवजी इथे येणार. गायीच्या ऐवजी गायी येणार. ठीक आहे, हा लक्षात. आता पुढं अयादी संधी. अयादी संधी हा बहुतेक शेवटचा पार्ट आहे. कशाचा? स्वरसंधीचा. अयादी. अयादीमध्येच ट्रिक लपली आहे. बघा काय ट्रिक आहे? तर अयादी. अय. तर जे शब्द तयार होतात ना, अय, आय, अव, आव. ठीक आहे. अय. आता बघा इथं काय आहे? य. इथं काय? व. य आणि व काय रे? आपण यनादेश मध्ये बघितलं अर्धस्वर. बरोबर, य र ल व. तर इथं य य आणि इथं व व. पुढं तर अ आणि आच आहे. तर हे बघा अयादी संधी. आणि यनादेश मध्ये पण य आहे. तर बघा अय किंवा अवादी असं लक्षात ठेवा. अयादी किंवा अवादी. अयादीवरनं अय आणि आयत लक्षात राहतंय आणि अवादीवरनं अव आणि आव लक्षात राहतं. येतं लक्षात? आता बघा इथं ए, ऐ, ओ, औ. आता ह्याचे उच्चार स्थान. आता हे कुठले शब्द आले? चार. आपण जे मगाशी बघितले. कशात बघितले? एक तर वृद्धादेश मध्ये बघितलं आणि दुसरं गुणादेश मध्ये बघितलं. ठीक आहे. योगेश मधला ए तयार होतो आणि वनौषधीमध्ये औ किंवा ऐ तयार होतो. आलं लक्षात? तर हे दोन संधीतले जे तयार झालेले शब्द कोणते? ए, ऐ, ओ, औ. हे शब्द पहिल्या पदाच्या शेवटी येणार आणि पुढे कोणताही स्वर येणार. कोणताही स्वर येणार. हा, अरे ए कसा तयार झालाय रे? सांगा मला. ए कसा तयार झालाय? अ ऑब्लिक आ अधिक ह्रस्व ई किंवा दीर्घ ई. काय तयार होतो? ए तयार झाला. ऐ कसा तयार झाला? अ ऑब्लिक आ अधिक शितला ए जो तयार झालाय तो काय झाला? त्याने ऐ तयार झाला. आलं लक्षात? ओ कसा तयार झाला रे? अ ऑब्लिक आ अधिक उ किंवा त्याने काय तयार झाला? ओ तयार झाला. आणि औ कसा तयार झाला रे? अ ऑब्लिक आ अधिक उ. त्याने काय तयार झाला? औ तयार झाला. आलं लक्षात? तर हे जे चार शब्द ह्याच्यावर जर पुढे जर कोणताही स्वर आला तर हे तयार होतं. आता ए. एच्या पुढं काय कोणताही स्वर आला तर ऐ होणार. ऐ. आता हे ऐच्या पुढं जर कोणता आला स्वर आला तर काय होणार? आय तयार होणार. ओच्या पुढं कोणताही स्वर आला तर काय होणार? अव. आणि औ च्या पुढे जर कोणता आला तर आव तयार होणार. ठीक आहे, सोपं आहे. आता उदाहरणावरून आपण बघूया. गायन. आता गायन. आता गायनचं काय आहे? गायनचं खरा याला ही संस्कृत संधी असताना तर गय म्हणजे गायन. ठीक आहे, गय. गय म्हणजेच काय? गाणं. गाणं म्हणण्याला संस्कृतमध्ये गय. तर गय अधिक अन. ठीक आहे, गय अधिक अन. आता गय मध्ये काय आहे? गय कसा तयार झाला? ग अधिक ऐ.
बरोबर, ग अधिक ऐ आणि हे पुढं काय अन, अन म्हणजे हा ऐ अधिक अ. ठीक आहे, आलं का लक्षात? ऐ आणि ही स्वर एकत्र आला म्हणजे आता काय होणार, ह्या दोन गायब होणार. बरोबर, हे दोन गायब होणार, ह्याच्या जागेवर काय येणार आहे रे, आय येणार. बरोबर, म्हणजेच काय आलं भेटलं ग आणि ह्याच्या ऐवजी काय येणार आहे आय आणि पुढं काय न. बरोबर, ग पण ग पाय मोडलेला आहे. बरोबर, कोणतंही व्यंजन पाय मोडलेलं असतं, लंगडी घालत असतं, बघितलंय आपण. तर ग च्या पुढं जर आ जर बरोबर आय आलंय तर आ मिसळला ग मध्ये तर काय होतो, त्याचा गा होतो आणि पुढं यन. हा लक्षात कसं तयार होतं ते, ग च्या पुढं ऐ आणि अ मिसळून काय तयार होतं, गायन तयार झालं. गायन झालं. नयन बघूयात आपण. नयन, आता नयन, तर नयनच असतं ते ने. ठीक आहे, ने नेत्र मधला ने. ने म्हणजेच काय, डोळे आणि त्याच्या पुढं अन, हे संस्कृत शब्द आहे म्हणून हे पूर्णपणे शब्द म्हणजे हे जी संधी आहे ती काय संस्कृत मधून आलेली आहे. म्हणजे संधी हा टॉपिकच संस्कृत मधून आलाय आपल्याला. का तर संधी काय भाषेचं शॉर्टकट आहे. ओके, आपली भाषा ही जवळजवळ संस्कृत वरूनच घेतलेली आहे. बरोबर, तर म्हणजे उगम तिथून एकाच ह्याच्यातून आपल्याला जाणवतो. तर ने अधिक अन, ने मध्ये काय आला रे, न अधिक ए. बरोबर, ने अधिक ए. ज्या अर्थी एक मात्रा आहे म्हणजे काय असणार आहे, ए असणार आहे. दोन मात्रे असते तर काय असतो, अय असणार. ठीक, न अधिक ए. तर पुढं काय अन, अ अधिक न अधिक अ किंवा डायरेक्ट न घेतलं तरी चालेल, ह्याची काय आपल्याला गरज नाही. आता मला सांगा, इथं काय स्वर आहे. बरोबर, ह्याच्यापैकी आला स्वर, आला ए आणि एच्या पुढं काय रे, परत स्वर आहे. कोणताही स्वर आहे. बरोबर, म्हणजे ए सोडून जर कोणताही स्वर आला तर काय समजायचं, ही संधी. तर एच्या पुढे कोणताही स्वर म्हणजे अ आला तर त्याचा काय होणार आहे रे तयार, अय तयार होणार. म्हणजे आता हे दोन शब्द काय होणार आहेत, गायब होणार आणि ह्याच्या पुढे काय येणार आहे, ह्याच्या ऐवजी अय येणार. बरोबर, हा अय, अय. हा, आता पुढे कोणते शब्द लागलात, न पाय मोडका न अधिक अय अधिक ह्याचं तयार झालं पुढं काय आहे न. बरोबर आहे, आता ही न पाय मोडलेला आहे म्हणजे काय होणार आहे, इथला स्वर त्याच्यात मिसळणार म्हणजे काय झाला, न हा अमिसळला, परत इथला य आणि इथला न, काय तयार झालं, न य न. संधी सिंपल आहे, काहीच विषय नाही. आपल्याला फक्त प्रकार ओळखायचा आहे, काहीच अवघड. हे झालं नयन. आता गायन, गाय सॉरी गायक, काय गायक, गायकचं आणि गायनचं सेम होणार आहे. काय असणार आहे गायकचं, गै अधिक सॉरी यक नाही, का यक असतं तर काय झालं असतं, समजा तुम्ही यक घेतलं तर गै म्हणजे काय, ग अधिक ऐ. बरोबर, इथं ऐ येणार, ए नाही येणार, का तर दोन मात्रे आहेत. अधिक यक जर घेतला असतं तर य हा स्वर आहे का, आपला नियम काय सांगतोय, च्या ए ऐ ओ औच्या पुढे कोणताही स्वर पाहिजे, व्यंजन नाही. त्याच्यामुळं यक नाही तर इथं काय पाहिजे, अक, अक. आता हे तुम्ही म्हणणार की अक वगैरे कसले शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत. ठीक आहे, हा आता ह्याच्या पुढे काय येणार आहे, अक आणि इथला ऐ आणि अ मिळून काय तयार होतोय, आता हे बघा ही ऐ आणि ही आय तयार होतो. बरोबर, तसं ग अधिक आ य आणि पुढं क म्हणजे काय तयार झालं, गायक हा शब्द तयार झाला. काय शब्द तयार झाला, गायक. नायक पण काय असणार आहे शब्द, नायक शब्द कसा तयार होणार आहे, नय अधिक अक. बरोबर, नय अधिक अक. हा, आता पुढचे शब्द नाविक, श्रवण, रावण हे तुम्ही बघा. स्वरसंधी आपली 100% कंप्लीट झाली, सोप्या पद्धतीने आपण बघितली आहे. लेक्चर परत वाटलं तर रिवाइज करा, मॅक्सिमम प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा ह्याच्यावर, की प्रश्न कसे विचारलेत आणि आपण पण घेऊयाच की टेलिग्राम चॅनलला टाकू, नाही तर मग ऍप मध्ये आपण सेपरेट एक पीडीएफ बनवून टाकूया. ठीक आहे, आता पुढच्या लेक्चरला आपण व्यंजन संधी कंप्लीट करूया. ठीक आहे, स्वर संधीचे प्रकार किती, 3 प्रकार बघितले आपण, कुठले, स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी.
त्याच्यातली स्वर संधी आपली कंप्लीट झाली. आपण आता पुढच्या लेक्चरला आपण काय करूयात, व्यंजन संधी कंप्लीट करूयात आणि विसर्ग संधी बघूया. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.